आज आपण भागाकार या घटकाची माहिती घेऊया। यामध्ये भागाकार करत असताना काही महत्त्वाच्या बाबी आहेत, त्या बाबींकडे आपण पहिल्यांदा जाऊ। पहिला आहे भागाकार म्हणजे पुन्हा पुन्हा केलेली वजाबाकी। भागाकारामध्ये पुन्हा पुन्हा त्या संख्येची वजाबाकी होत असते। दुसरी आहे भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक भाग। तिसरा आहे शून्य या संख्येला कोणत्याही शून्येतर संख्येने भागल्यास त्याचा भागाकार हा शून्य येतो। या ठिकाणी 0/27 आहे, त्याचा भागाकार हा शून्य येत आहे। म्हणजे कोणत्याही संख्येला आपण शून्याने भागलं तर त्याचा भागाकार शून्य येतो। चौथा आहे कोणत्याही संख्येला 1 ने भागले असता येणारा भागाकार तीच संख्या असते। म्हणजे 25 ला 1 ने भागलं तर या ठिकाणी येणारं उत्तर हे 25च आहे। या घटकावर आधारित काही प्रश्न आपल्याला येणार आहेत। त्या प्रश्नापैकी नमुना काय प्रश्न आहेत त्याची आपण माहिती घेऊया। पहिला आहे भाजक 27 भागाकार 44 व बाकी 19 आहे तर भाज्य किती असेल? पर्याय 1 1188, 2 836, 3 557 आणि 4 1207। यामध्ये आताच आपण पाहिलं की भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी। तर आपल्याला भाजक गुणिले भागाकार तर याचा भागाकार हा 1188 याचं उत्तर येत आहे। आणि याच्यामध्ये बाकी 19 आपल्याला मिळवावे लागेल आणि 19 मिळवल्यानंतर आपल्याला येणारं उत्तर आहे 1207। म्हणून पर्याय क्रमांक 4 मध्ये भाज्य किती असेल तर 1207। दुसरा आहे 1853 या संख्येला 17 ने भागल्यास भागाकार किती येईल? तर आपल्याला या ठिकाणी 1853 ला 17 ने भाग द्यावा लागेल। त्यामध्ये आपण 18 1 17 1 17 1 15 0 आणि 17 9 53 असेल। तर अशा पद्धतीनं आपल्याला जो भागाकार आपल्याला आहे तो पर्याय क्रमांक 1 मध्ये 109 आलेला आहे। पर्याय क्रमांक 1 जो आहे तो बरोबर आहे। प्रश्न तिसरा आहे 259 या संख्येला एका संख्येने भागले असता बाकी 3 उरते तर ती संख्या कोणती? प्रत्येक संख्येनं पर्याय 1 5 6 8 9 प्रत्येक संख्येने आपल्याला या ठिकाणी भाग द्यावा लागेल। 5 ने भागलं 5 5 25 आणि 5 1 5 तर बाकी जे आहेत आपल्याला ते 4 उरत आहेत। त्यानंतर 6 ने 6 24 आणि 6 3 18 तर 1 उरतो। 8 9 ने भागितलं तर 9 2 18 आणि 9 7 63 3 बाकी उरत नाहीत। तर जेव्हा आपण 8 ने भागू 8 3 24 आणि 1 उरल्यानंतर 8 2 16 तर 3 बाकी उरत आहेत। तर अशा पद्धतीने जेव्हा आपण 259 ला 8 ने भागू 8 3 24 आणि 8 2 16 तर या ठिकाणी बाकी हा 3 आपल्याला उरताना दिसतो। पर्याय क्रमांक 3 मध्ये 8 हा जो पर्याय आहे तो बरोबर आहे। चौथ्यामध्ये प्रत्येकी 65 रुपये प्रमाणे 45 जणांची जेवढी वर्गणी जमा व्हायला हवी होती त्यापेक्षा 378 रुपयांनी कमी असलेली रक्कम जमा झाली तर ती रक्कम किती आहे? पर्याय आहेत 2500 47 2647 2925 आणि 2775। तर आपल्याला 65 रुपये आणि 45 व्यक्ती या प्रमाणात आपण जर पाहिलं 5 5 25 6 35 5 20 32 2 5 6 24 5 29 तर जी जमा होणारी रक्कम आहे ती 2925 एवढी आहे। परंतु येणारी रक्कम जी आहे जमा झालेली ती 378 ने कमी आहे। म्हणून 2925 वजा 378 7
जी जमा होणारी रक्कम आहे ती 2547 आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हा या ठिकाणी पर्याय बरोबर होतो. म्हणजे पहिल्यांदा आपण 65 आणि 45 या संख्येचा गुणाकार करून एकूण किती वर्गणी जमा होईल हे पाहिलं, परंतु जमा झालेली रक्कम ही 378 रुपयांनी कमी आहे. म्हणून आलेल्या उत्तरातून 378 वजा केले असता जी रक्कम जमा झाली ती आहे 2547 आणि ती आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये. म्हणून पर्याय क्रमांक 1 हा यासाठी बरोबर आहे. तर अशा पद्धतीने आज आपण भागाकारामध्ये भागाकार म्हणजे काय आणि त्या संदर्भात असलेल्या महत्त्वाच्या गोष्टी आणि त्यावर आधारित परीक्षेसाठी येणारे प्रश्न याविषयी माहिती घेतली. धन्यवाद.